आणि मनसेला रामराम गेल्यानंतर वसंत मोरे यांनी आज शरद पवारांची भेट घेतली। 2 दिवसांपूर्वी वसंत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केलं आणि त्यानंतर ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जातील अशी शक्यता होती। आज त्यांनी पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये जाऊन पवारांची भेट घेतली। मात्र पक्षप्रवेशावर अजून काही निर्णय घेतला नाही। पुण्याचं मैदान मारण्यासाठीच आपण ही भेट घेतली असं वसंत मोरे यांनी सांगितलंय। वसंत मोरे यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर आता ते पुन्हा एकदा कार्यालयातून बाहेर निघालेले आहेत। वसंत तात्या, कुठं चाललात तुम्ही? काय बातचीत झाली शरद पवारांबरोबर? तुम्ही इथं? मी पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये खासदारकीसाठी इच्छुक आहे आणि पुणे लोकसभा मतदारसंघाची सर्व परिस्थिती मान्य शरद पवार साहेबांना माहिती आहे। तरी सुद्धा या ठिकाणी कशा पद्धतीने मी खासदार होऊ शकतो, मी उमेदवार होऊ शकतो हे मी साहेबांना सांगितलं की साहेबांनी या बाबतीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांसोबत सुद्धा बोललं पाहिजे। ते जर त्यांच्यासोबत बोलले तर मला वाटतं की या ठिकाणी वसंत मोरे पुण्यामध्ये खासदार होऊ शकतो आणि आघाडीचा मिळू शकतो। दादा, तुमची इच्छा आहे का तुम्ही राष्ट्रवादीमध्ये म्हणजे पवार गटात या पक्षात जावं म्हणून? नाही, मी आता त्या बाबतीमध्ये मी आता फक्त साहेबांना भेटण्यासाठी आलो होतो की कशा पद्धतीने मी इच्छुक आहे आणि मला जर या ठिकाणी काँग्रेसच्या माध्यमातून आपण जर काही प्रयत्न झाले तर बरोबर। साहेब काय म्हणले मग त्यावर? माझ्याकडनं परिस्थिती सगळी लेखी घेतली। उद्या त्यांनी जयंत पाटील साहेबांना सांगितलं की या परिस्थितीच्या संदर्भामध्ये त्यांनी उद्या जी महाविकास आघाडीची मीटिंग आहे त्या मीटिंगमध्ये बोलावं म्हणून। दादा, हे तुम्हाला माहिती आहे चांगलं की ही जागा काँग्रेसकडे आहे, तरी देखील तुम्ही या ठिकाणी जेव्हा शरद पवारांच्या उपस्थितीत इतर काही लोकांचं पक्षात प्रवेश होतोय त्या क्षणी तुम्ही येता, अर्थात तुम्ही देखील इथं पक्ष प्रवेशासाठी चालता असं एक इथं चर्चा सुरू झाली आहे। मी पक्ष प्रवेशासाठी आलेलो नाहीये, मला सुप्रियाताईंनी आजची वेळ दिली होती साहेबांबरोबर बोलण्याची, त्यामुळे मी आज या ठिकाणी आलोय। मग आता काय पुढची दिशा काय असणार आहे? म्हणजे काँग्रेस सोबत चर्चा करणार आहात का उद्धव ठाकरेंबरोबर? चला, मोहनदादा जोशी असतील, काँग्रेसचे सगळे नेते असतील, यांच्यासोबत सुद्धा बोलणी झालेली आहे। शिवसेनेच्या लोकांबरोबर बोलणी झाली आहे। मला वाटतं की एक वेगळा प्रयोग पुणे शहरामध्ये होऊ शकतो। त्या संदर्भामध्ये कसब्याची पुनरावृत्ती जर करायची असेल तर त्याला वसंत मोरे कशा पद्धतीने उमेदवार असू शकतो हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलो होतो। कॅमेरामॅन विजय राऊत समी मिकी गई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।